सत्ताधाऱ्यांच्या बिनविरोध पॅटर्नची महाराष्ट्रात चर्चा होते। सत्ताधारी पक्षानेच उमेदवार बिनविरोध कसे होतात असा प्रश्न महाराष्ट्राला पडलाय। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी अजित पवार यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केला। राष्ट्रवादीने प्रतिस्पर्धी उमेदवारांना 20-20 लाख रुपये देऊन अर्ज माघारी घेण्यास भाग पाडलं असा सनसनाटी आरोप युगेंद्र पवार यांनी केला। आमचे उमेदवार सर्वसामान्य घरातील आहेत, कष्ट करणारे आहेत। 10 वर्ष जरी त्यांनी कष्ट केले तरी त्यांना 20 लाख रुपये कमवता येणार नाहीत असंही त्यांनी म्हटलं। दादांचे 8 उमेदवार बिनविरोध आलेले आहेत, त्यामुळे कसं काय वाटतं? नाही काय, त्या 8 पैकी साधारण 4 उमेदवार म्हणजे 4 सीटवर आमचे उमेदवार होते आणि एकेकाला त्यांनी 20 लाख रुपये तिथं असे दिलेत अशी चर्चा लोकांमध्ये आहे। आमचे उमेदवार सगळे सामान्य घरातले, सगळे कष्ट करणारे उमेदवार आहेत। त्यांच्या 10 वर्ष जर त्यांनी काम केलं तरी 20 लाख रुपये त्यांना कमवता येणार नाही। एवढं सहज ते येतात, 20 लाख 25 लाख जो काय आकडा असेल तो देऊन ते तिथं या 4 लोकांना त्यांनी फोडलं। रायगड जिल्ह्यात महायुतीमधील 2 पक्षांमधील वाद शमताना दिसत नाहीये। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेकांवर आगपाखड सुरूच आहे। शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवींच्या टीकेनंतर अनिकेत तटकरेंनी दळवींसाठी बालबुद्धी असा शब्द वापरलाय। त्यामुळे शिवसेनेकडूनही हिशेब चुकता करण्यात आला। इकडली बॅग भरली आहे, गल्ली टू दिल्ली। आता कमलाच्या दिशेने वारी सुरू आहे। ज्या नेत्याच्या आश्रयाखाली आपण काम करायचं त्यालाच फसवायचं, ही संस्कृती आहे। आता ही बंद केली पाहिजे। महेंद्र दळवींच्या बालबुद्धीचा मला खरेच कीव आहे। स्वतः चिटर आमदार आहेत। शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तटकरे कुटुंबीय यांच्यातील राजकीय वादाचा पुन्हा स्फोट झालाय। सुनील तटकरे भाजपाच्या वाटेवर असल्याचा आरोप करत आमदार महेंद्र दळवींनी महायुतीत संशय कल्लोळ निर्माण केला होता। त्यामुळे माजी आमदार अनिकेत तटकरे हे मैदानात उतरले। महेंद्र दळवी बालबुद्धी आणि चीटर आमदार असल्याचा जोरदार टोला लगावत त्यांनी दळवींच्या आरोपांना मुद्देसूदपणे उत्तर दिलं। तटकरे साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, महायुतीच्या प्रमुख घटक पक्षाचे नेते आहेत। त्यांचे आणि आदरणीय देवेंद्रजी असतील, आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी असतील, अमितभाई असतील, यांच्यासोबत घनिष्ठ संबंध आहे। म्हणून का आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहोत असं जर ते म्हणत असतील तर ते चुकीचं आहे। सुनील तटकरे भाजपाच्या वाटेवर असल्याचा आरोप अनिकेत तटकरेंनी फेटाळून लावला। मात्र त्यांनी महेंद्र दळवींवरती बालबुद्धी अशी जिव्हारी लागणारी टीका केली। त्यामुळे शिवसेनेकडूनही त्यांना त्याच भाषेत तिखट उत्तर देण्यात आलं। अनिकेत तटकरेंनी महेंद्र दळवीवर आरोप करणं अत्यंत चुकीचं आहे आणि बालिशा हा शब्दप्रयोग वापरला तो अत्यंत चुकी, त्यामुळे तीव्र नाराजी पसरलेली आहे। सुनील तटकरेंनी आमदार महेंद्र दळवींना कमीत कमी 3 वेळा फसवले, पुराव्यानिशी ते सिद्ध करतात आणि जाहीर सांगतायत आणि त्याच्यामुळे सीटर कोण आहे हे जनतेला, संपूर्ण रायगड जिल्ह्यात जनतेला माहितीच आहे। खरं तर बालिशबुद्धी हे अनिकेत तटकरेंनी दाखवलेली आहे। आमदार महेंद्र दळवी हे 2 वेळा जनतेतून निवडून आलेले आमदार आहेत आणि आमदार आमचे खुलेआम बोलतात। जी वस्तुस्थिती आहे ती आज ना उद्या जनतेसमोर 100% येणार आहे। चिटिंग कोणी कोणाशी केली आहे हे अख्ख्या रायगड जिल्ह्यात नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे। रायगड जिल्ह्यातील राजकारण हे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस भोवतीच फिरतं। अखंड शिवसेना असतानाही भरत गोगावले महेंद्र दळवी यांचा राष्ट्रवादी काँग्रेससोबत संघर्ष होता। एका शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्या आणि एका एनसीपीच्या 2 एनसीपी झाल्या तरी त्यांच्यातला संघर्ष सुरूच आहे। आता नगरपालिका निवडणुका आणि नंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकातही दोन्ही पक्षांचं राजकीय युद्ध थांबण्याचं चिन्ह दिसत नाहीये। मोहन जाधव, न्यूज 18 लोकमत, रायगड।